शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सुरू असलेली तस्करी ही शिक्षण क्षेत्रातील गंभीर बाब आहे. यावर पूर्णतः अंकुश ठेवणार असल्याचा स्पष्ट इशारा जिल्हा शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी दिला. गडकरी हॉलमध्ये झालेल्या मुख्याध्यापक कार्यशाळेत ते बोलत होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं की 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत तस्करी केले जातात आणि नंतर परत मुलं शाळेत आणली जातात. यामध्ये काही अकॅडमिक आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांचा सहभाग आहे. शाळा कॉलेजची चापलुसी खपवून घेतली जाणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय. कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. स्पर्धेत विजयी शाळांचा गौरवही करण्यात आला. यावेळी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदर्गे, शशिकांत सावंत, विजय भोगम, धनाजी बेलेकर, वृषाली कुलकर्णी, अश्विनी पाटील या समूह शाळांमधील मुख्याध्यापकांबरोबरच 130 मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांची लक्षणीय उपस्थिती होती. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.